नमस्कार. मी डॉक्टर सरिता वाघमोडे कोळेकर. या व्हिडिओमध्ये आपण पाहूया केसांच्या समस्या, त्यावरील उपाययोजना आणि होमिओपॅथिक ट्रीटमेंट. काही दिवसांच्या गॅपनंतर आज नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे. तर यापुढे देखील असेच नवनवीन विषयावरचे आरोग्यविषयक व्हिडिओ पाहायचे असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. केस हे प्रत्येकालाच प्रिय असतात. कारण की केसांमध्ये हे सौंदर्य खुलून येत असतं. त्यामुळे प्रत्येकजण केसाबाबत खूप जागरूक असतं आणि यामुळेच केसांवर वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट किंवा उपाययोजना, शॅम्पू, कंडिशनर हे ट्राय केले जातात. परंतु योग्य ट्रीटमेंट घेणं, व्यवस्थित काळजी घेणं, केसांविषयीची माहिती घेणं आणि त्यानंतर त्याच्यावर कोणती ट्रीटमेंट योग्य आहे ते पाहून उपाययोजना करणं हे खूप महत्त्वाचं असतं. सर्वप्रथम पाहूया केसांविषयीची संपूर्ण माहिती. तर केस म्हणजे नेमकं काय? तर केस हे केराटिन नावाच्या प्रोटीनपासून बनलेले असतात आणि केसांना जो कलर असतो, तो मेलेनिन या पिगमेंटमुळे असतो. तर या मेलेनिनचं प्रमाण कमी झालं, तर केस पांढरे होऊ लागतात किंवा ग्रे होऊ लागतात. तर प्रत्येकाच्या डोक्यावर 1,00,000च्या आसपास केस हे असतातच. 10-15 केस रोज गळणं हे नॉर्मल असतं आणि नवीन केस येत असतात. परंतु समस्या केव्हा निर्माण होतात, तर खूप जास्त प्रमाणात केस गळतात आणि परत त्याची ग्रोथ होत नाही. तर केसांचं एक जीवनचक्र असतं. प्रत्येक केस या जीवनचक्रातून जात असतो. तर केसांचा पोत, त्याच्या बीजकोशिकांची संख्या हे सगळं गर्भाशयात असतानाच ठरलेलं असतं. त्यानंतर याच्यामध्ये वाढ होत नाही, परंतु काही कारणांमुळं त्याची संख्या कमी होऊ लागते आणि त्यामुळं हेअर फॉलचा प्रॉब्लेम दिसायला लागतो. तर केसांचे एक जीवनचक्र असतं. तर हे 3 टप्प्यामध्ये विभागलं गेलेलं असतं. तर पहिला टप्पा असतो तो एनाजन म्हणजे ग्रोइंग फेज. त्यानंतरचा टप्पा रेस्टिंग फेज आणि तिसरा टप्पा असतो तो टिलोजेन म्हणजे डाइंग फेज. पहिला टप्पा म्हणजे ग्रोइंग फेज, केसांच्या वाढीचा काळ, याला एनाजन म्हणतात. हा साधारणतः 2 ते 6 वर्ष एवढ्या कालावधीचा असतो आणि याच्यामध्ये 85 ते 90% केस असतात. त्यानंतर दुसरा टप्पा म्हणजे रेस्टिंग फेज. यामध्ये केसांचा रक्तपुरवठा बंद केला जातो आणि केस मृत होतो. या फेजला कॅटाजन असं म्हणतात आणि 1 ते 2% केस या फेजमध्ये असतात आणि याचा कालावधी 2 आठवडे एवढा असतो. त्यानंतर तिसरा टप्पा म्हणजे केस गळून नवीन केस त्या ठिकाणी तयार होण्याचा टप्पा. तर यामध्ये 1 ते 4 महिने एवढा कालावधी असतो आणि 10 ते 20% केस या फेजमध्ये असतात. त्यामुळे नवीन केस तयार व्हायला जवळ-जवळ 4 महिने एवढा कालावधी लागतो. त्यामुळे कोणतीही शॉर्टकट ट्रीटमेंट घेऊन किंवा 8 दिवसात, 15 दिवसात असा केसांवर लगेच रिझल्ट मिळत नाही. त्यासाठी पेशन्स आणि कन्सिस्टन्सी ठेवून ट्रीटमेंट घ्यावी लागते. कमीत कमी 6 महिने, 1 वर्ष तेव्हा तो केसांचा ट्रीटमेंटचा परिणाम दिसून येतो. केसांच्या समस्या कोणत्या आहेत? तर केस गळणं किंवा हेअर फॉल, त्यानंतर केसांमध्ये डॅन्ड्रफ होणं, केस अकाली पांढरे होणं म्हणजे प्रीमॅच्युअर ग्रेइंग ऑफ द हेअर्स किंवा चाई पडणं किंवा त्यालाच बाल्डनेस किंवा ॲलोपेशिया असं म्हणतात. एखाद्या स्पॉटमध्ये केस नसणं किंवा अ, पूर्ण डोक्यावर केस नसणं. ह्या केसांच्या प्रमुख समस्या आहेत. केसांच्या समस्यांची प्रमुख कारणं कोणती? तर सर्वात पहिलं लाईफस्टाईल चेंजेस किंवा बदललेली जीवनशैली, स्ट्रेस, ताणतणाव हे खूप महत्त्वाचं कारण आहे केसांच्या समस्यांचं. त्यानंतर आहारातील कमतरता म्हणजे व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी12, कॅल्शियम किंवा आयर्न यांची कमतरता. जर आयर्नची कमतरता असेल तर ॲनिमिया होतो. त्याच्यामुळं केसांना जो रक्तपुरवठा होतो तो व्यवस्थित होत नाही. त्यामुळे ऑक्सिजन सप्लाय पण फॉलिकलला व्यवस्थित मिळत नाही. त्यामुळे हेअर फॉलिकल हे वीक होतात आणि हेअर फॉल दिसायला लागतो. त्याच्यानंतर एखादा आजार जसं की डेंग्यू, टायफॉइड, मलेरिया किंवा कॅन्सरसारखे जुनाट मोठे आजार याच्यामुळे देखील हेअर फॉल होतो. यानंतर सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजे थायरॉईड हार्मोनचा डिस्टर्बन्स याच्यामुळे देखील केस पातळ होतात आणि गळायला लागतात किंवा एंड्रोजन, टेस्टोस्टेरॉन असे हार्मोन याच्यामध्ये डिस्टर्बन्स झाला तर बाल्डनेस किंवा ॲलोपेशिया अशा समस्या उद्भवायला लागतात. त्यानंतर डिलिव्हरीनंतर हेअर फॉल होणं, मेनोपॉजमध्ये जेव्हा पिरियड्स जातात त्या काळात देखील हेअर फॉल होऊ शकतो किंवा पीसीओडीचा त्रास असेल तरी देखील
हेअरच्या समस्या ह्या दिसून येतात. किंवा औषधांचा परिणाम कोणता, किमोथेरपी, कॅन्सर अशा ट्रीटमेंटमध्ये देखील हेअरफॉल होतो. केसांना सतत कलरिंग करणं, स्ट्रेटनिंग करणं, वेगवेगळे शॅम्पू, केमिकलयुक्त शॅम्पू, ऑइल यांचा वापर याच्यामुळे देखील केसांच्या समस्या ह्या उद्भवतात. अनुवांशिक कारण हे देखील केसांच्या समस्यांचं एक महत्त्वाचं रिझन आहे. केसांच्या समस्यांवर काय उपाययोजना करता येईल? तर सर्वात पहिलं योग्य आणि सकस आहार घेणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या आहारामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12, आयर्न यांचं प्रमाण हे वाढवलं पाहिजे. त्यासाठी हिरव्या पालेभाज्या, ताजी फळं यांचा आहारात समावेश करा. तर प्रोटीनयुक्त आहार याच्यामध्ये मासे, अंडी किंवा दूध, दुधाचे पदार्थ, पनीर, ताक, दही यांचा समावेश करा. मोड आलेली कडधान्य याच्यामध्ये देखील प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. त्यानंतर लोह जे आयर्न हे बीट, गूळ शेंगदाणा किंवा लोखंडी तव्यात भाज्या करणं याच्यामध्ये देखील लोहाचं प्रमाण हे भरपूर असतं. त्यानंतर व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12 याच्यासाठी तुम्ही ताजी फळं, बदाम याचा आहारात समावेश करावा. कॅल्शियमयुक्त आहारामध्ये तुम्ही नाचणी, बाजरी किंवा कढीपत्ता, पांढरे तीळ यांचा आहारात समावेश करावा. त्यानंतर कांद्याचा देखील जरूर वापर करावा. कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण असतं. ते केसांच्या टिश्यूजमधील कोलॅजिनची निर्मिती वाढवतं. परिणामी केसांची वाढ ही चांगल्या प्रकारे होत असते. त्यानंतर कोथिंबीर, आवळा याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात. त्या देखील हेअर ग्रोथसाठी महत्त्वाच्या असतात. त्यानंतर दही, आवळा, लिंबू, संत्री याच्यामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण खूप असतं. तर हे केसांच्या वाढीसाठी महत्त्वाचं असतं. नारळ पाणी यांचा देखील केसांच्या पोषणासाठी चांगला उपयोग होतो आणि केसांचा पोत सुधारतो. केसांची वाढ चांगल्या प्रकारे होते. नारळाचं तेल याने जर डोक्याला मसाज केला स्काल्पला तर याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल अशा प्रॉपर्टीज असतात आणि रक्तपुरवठा चांगल्या प्रकारे मिळाला केसांच्या मुळांना तर त्याच्यामुळे देखील केसांची वाढ ही चांगली होत असते. मेथीचे दाणे, जवस, चिया सीड्स यांचा देखील हेअर फॉलिकल स्ट्रॉंग होण्यामध्ये खूप चांगला इफेक्ट दिसून येतो. तर यांचा देखील आहारात जरूर समावेश करावा. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करावं. स्ट्रेस योग्य प्रकारे मॅनेज करावा. ताणतणाव कमी करावा. याच्यासाठी योगा, मेडिटेशन यांचा उपयोग करावा. एक्सरसाइज करावा. चालणं, स्विमिंग किंवा कोणताही एक्सरसाइज याच्यामुळं हार्मोनल लेवल्स देखील बॅलन्स होतात आणि हेअर प्रॉब्लेम्स कमी होतात. नंतर हेअर वॉशसाठी जास्त केमिकलयुक्त शॅम्पू, कंडिशनर यांचा वापर न करता नॅचरल जे मिळतात शिकेकाई, रिठा यांचा वापर करावा किंवा अगदी माइल्ड केमिकल असणारे असे शॅम्पू यूज करावेत. यानंतर केस हे कोमट पाण्याने धुवावेत. जास्त कडक गरम पाणी किंवा खूप थंड पाणी यानं केस धुवू नयेत. त्याच्यामुळं केसांच्या डॅमेज होतं आणि अजूनच केसांचा प्रॉब्लेम हे वाढत असतं. होमिओपॅथीमध्ये हेअर फॉलसाठी खूप चांगल्या प्रकारची औषधं आहेत. जसं की नॅट्रमोर आहे, ॲसिड फॉस, लायकोपोडियम, सेपिया, जाबोरंडी, आर्निका अशी बरीच औषधं आहेत. परंतु होमिओपॅथीमध्ये व्यक्तिनुरूप किंवा इंडिव्हिज्युअल केस टेकिंग घेऊन त्याप्रमाणे औषधं दिली जातात. प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या असतात. त्यांचा प्रकार वेगळा असतो. तर ते सगळं पाहून होमिओपॅथिक डॉक्टर तुम्हाला व्यवस्थित औषध हे देत असतात. त्यामुळं औषधं ही मनानं न घेता तज्ज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला घेऊनच घ्यावीत. तुम्हाला हेअर प्रॉब्लेमसाठी होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्यायची असेल तर डॉक्टर सरिताज स्पंदन होमिओपॅथिक क्लिनिक इथे कॉन्टॅक्ट करा. डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. थँक यू.